उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. नमस्कार, मी प्राध्यापक नवनाथ गीते. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर सहर्ष असं स्वागत करतो. अत्यंत कमी कालावधी मिळाला इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना. ऑक्टोबर 2025 ने शासनाने सांगितलं की 4थी आणि 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा होईल आणि आज अखेर म्हणजे 26 एप्रिल 2026 आज आपले पेपर पार पडले. आजची प्रश्नपत्रिका आहे इयत्ता 4थी मराठी माध्यम, प्रथम भाषा आणि गणित. चला आज आपण संभाव्य उत्तर पाहूया. तुम्ही चेक करून घ्या की माझी उत्तरं कोणती बरोबर आहेत, कोणती चूक आहेत. ठीक आहे, चला सुरुवात करूया. काय प्रश्न विचारलेत आज जरा पाहू. पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा. कविता दिलेली आहे कविता वाचून घेऊ 2 मिनिटात आपण. काय कविता होती? झुक 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 जाई कोकणची राणी, डौलान धावते घाट वळणांनी, माडा पोफळीच्या रांगा, राई आंब्याची ही दाट, काजू फणसाची झाडे, हिरव्या रंगाचा हा थाट, करवंद जांभळाची चव आहे न्यारी, रातांब्याच्या चवीची वेगळीच खुमारी, हिरवीगार शिवारे निसागराची निळाई, कोकणचा खायची भलतीच घाई. ऍक्च्युली ही कविता आली कुठून तर कोकण विभागाचं वर्णन करणारी ही कविता कोकणच्या प्रदेशावर, कोकणच्या भागावर थोडासा प्रकाश टाकणारी ही कविता होती. बघूया आपण काय प्रश्न विचारले. कोकणची राणी कोणाला म्हटले आहे? तर कोकणची राणी पहा, झुक 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 शब्द आलाय. आपण गाणं ऐकलंय, झुक 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 अगीन गाडी. मग हा जो शब्द आलाय ना, कोकणची राणी कोणाला म्हटले आहे तर त्याचं उत्तर आहे रेल्वेला म्हटले आहे. कोणाला म्हटलंय? रेल्वेला. या रे पोरांनो, पुढचा प्रश्न. पुढील पैकी विशेषण आणि विशेष. विशेष म्हणजे काय तर नाम, आणि विशेषण तर माहितीच तुम्हाला, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. याची अयोग्य विचारली. अयोग्य म्हणजे चुकीची विचारली. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी विचारली. पाहूया. हिरवीगार शिवारे आपल्या कवितेच्या वर्णनानुसार बरोबर आहे. न्यारी चव अगदी बरोबर आहे. दाट अंबराई एकदम बरोबर आहे. पण डौलानं घाट वळणे हे विशेषण आणि विशेषाशी या ठिकाणी चुकीची जोडी होते. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होईल. या पुढं पुढचा प्रश्न काय दिलाय? खालील डोंगराची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे? डोंगरची काळी मैना कशाला म्हणतो आपण? तर करवंदाला म्हणतो. तसा हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, पण तरीही कवितेप्रमाणे सोडवला तरी करवंदच आहे, डोंगराची काळी मैना. या पुढच्या प्रश्नाकडे. खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आता बघा काय, आपल्याला शब्द तर अर्थपूर्ण करायचेत. ठीक आहे, मग आता करून पाहू. हे बघा, चंदन केलं, चंदन, परड, आपट आणि वजर. आता हे वजर मध्ये काय आहे तर ऍक्च्युली हे वज्र आहे, म्हणून हा अर्थपूर्ण होत नाही. ठीक आहे, परंतु जर का तुम्ही चौथा पर्याय वापरला या ठिकाणी, चौथा पर्याय, तर बघा वदन, दुसरा शब्द होतो दरड. दरड म्हणजे की घाटामधून जाताना दरड कोसळली, म्हणजे दगडांचा तो भाग कोसळला. त्यानंतर धोपट अर्थपूर्ण शब्द आहे. त्यानंतर नजर हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे. आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हेच परफेक्ट उत्तर होईल. परंतु जर का परीक्षा परिषदेने या ठिकाणी हे उत्तर दिलं तर मग त्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्शन घेता येईल या वजर या शब्दासाठी. ठीक आहे, पण पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी येतोय. चला पुढे नेक्स्ट. काय प्रश्न आहे पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. आता हे पाठ केलं होतं आपण ऑलरेडी वर्षभर. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा काय असतो मुलांनो? तर जहाजांचा असतो काफिला. चला पुढे नेक्स्ट. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द वापरा. अतिशय सोपं वाक्य आलं अलंकारिकचं, की आपण 4-5 वेळा आतापर्यंत तिथे सोडवलेलं आहे. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी डॅश डॅश औषध शोधलं. कोणतं औषध शोधलं मला सांगा? रामबाण औषध म्हणजे काय? तर रामबाण औषध म्हणजे मुलांनो
कायमस्वरूपी इलाज. रामबाण औषध म्हणजे कायमस्वरूपी इलाज, परमनंट सोल्युशन. या पुढं दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा. आता आपल्याला प्रश्न दोन प्रकारचे येतात काळाला, डायरेक्ट काळ ओळखा किंवा काळाचं वाक्य येतं आणि त्याच काळातलं वाक्य खाली 4 पर्यायातून निवडायचं. बरोबर आहे. पहिलं वाक्य पहा, सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. फुगवतील म्हणजे कधी? भविष्यात. म्हणजे हा दिलेला काळ कोणता आहे मुलांनो? चौथीची मुलं लक्ष द्या, हा दिलेला काळ हा भविष्य काळ आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत. चमकतात म्हणजे वर्तमान काळ आहे, त्यातला विचारला तर साधा वर्तमान काळ आहे. पुढे या, वाटले म्हणजे हा भूतकाळ आहे, हा भूतकाळ आहे. पुढे या, आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, हा भविष्य काळ आहे, हा काय आहे? भविष्य काळ आहे. पहा आपल्याला विचारलंय काय? त्याच काळातील, दिलेलं भविष्य काळातलंय म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले, हा भूतकाळ आहे. उत्तर आपल्याला निघालं पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. चला पुढे नेक्स्ट पहा, मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी वर्षभर ज्या पद्धतीने सराव घेतलाय त्याच पद्धतीचे प्रश्न आणि त्याच पद्धतीच्या प्रश्नामधून मुलांना या ठिकाणी आउट ऑफ मार्क पडण्यापर्यंत मुलांची मजल आहे. हजारो फोन कॉल राज्यामधून आलेले आहेत, विद्यार्थी खूप खुश आहेत. पहा पुढचा प्रश्न थोडा गुगली होता, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली? आता याच्या 2 प्रश्न दडलेले आहेत. एक, किती प्रकारचे विरामचिन्ह आले? पहिला प्रश्न, किती प्रकारचे विरामचिन्ह आले? किती प्रकारची विरामचिन्हे असं जर आपण शोधलं तर याचं उत्तर वेगळं येतं, आणि किती विरामचिन्हे आले असं जर शोधलं तर उत्तर वेगळं येतं. बरोबर आहे. आपण दिलेले याने शोधू किती विरामचिन्हे आली. तर स्वल्पविराम आला 1, डबल अवतरण चिन्ह आलं 2, ठीक आहे. पुन्हा स्वल्पविराम आला 3, पूर्णविराम आला 4, पुन्हा स्वल्पविराम आला 5, पुन्हा स्वल्पविराम आला 6, पुन्हा स्वल्पविराम आला 7 आणि इथं प्रश्नचिन्ह आलं 8. बरोबर आहे. किती विरामचिन्हे आली असं जर मोजलं तर उत्तर 8 येतं. पण किती किती प्रकारची विरामचिन्हे आली असं जर आलं तर स्वल्पविराम झाला 1 प्रकार, स्वल्पविराम झाला 1 प्रकारचं, स्वल्पविराम झालं 1 प्रकारचं विरामचिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह हे झालं दुसऱ्या प्रकारचं विरामचिन्ह. त्याच्यानंतर पूर्णविराम हे झालं 3ऱ्या प्रकारचं विरामचिन्ह आणि प्रश्नचिन्ह हे झालं 4थ्या प्रकारचं विरामचिन्ह. किती प्रकारचे आले तर उत्तर आहे 4. पण किती आले असं जर विचारलं तर मग 8. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. आता उद्देश म्हणजे काय? करता. विधेय म्हणजे क्रियापद. मग आपण वाक्य वाचू. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. मला सांगा थांबणारे कोण? थांबणारे कोण? थांबणारे कोण तर चौकोन. थांबणारे कोण? चौकोन. मग या चौकोनाबद्दल माहिती देणारं कोण आलं? स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे. मग एवढा सगळं काय? एवढा सगळा उद्देश आहे. पहा हा उद्देश. या पुढं खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. पहा काय दिलंय, माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा आठवल्या. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ नावाचा टॉपिक आहे आणि त्याच्यावर आधारित एक तरी प्रश्न येतो असं मी तुम्हाला दरवेळी सांगितलं. पहा त्याच्यावर प्रश्न आलाय. जमली घे, फक्त बारीक वाचलं पाहिजे. ज्यांनी बारीक वाचलं नाही त्यांचं चुकलं असेल, लक्षात ठेवा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. अहो माळा आवरताना म्हणजे माळा असतो ना घरामध्ये वरची जागा, लाफ्ट म्हणतो आपण त्याला, तर तो घराचा वरचा भाग, घराचा वरचा भाग हे उत्तर येईल. पुढं पुढील पैकी प्रत्यय घटित नसलेला, प्रत्यय घटित नसलेला शब्द विचारलाय. पहा मुळात प्रत्यय म्हणजे काय की मूळ शब्दाच्या शेवटी लागतात. उपसर्ग म्हणजे काय? मूळ शब्दाच्या अगोदर लागतात. मग चित्र हा मूळ शब्द आहे, कार हा प्रत्यय आहे. चित्र हा मूळ शब्द आहे, कार हा त्याचा प्रत्यय आहे. नकला हा मूळ शब्द आहे, कार हा त्याचा प्रत्यय आहे. कला हा त्याचा मूळ शब्द आहे, कार हा त्याचा प्रत्यय आहे. पण परोपकार हा मुळातच मूळ शब्द आहे. आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
या पुढे नेक्स्ट. पुढचा प्रश्न बऱ्याच जणांना अवघड जाण्याचा प्रकार, कारण वर्षभर बऱ्याच मुलांना हे अवघड गेलं, पण आपण याच्यावर खूप सगळं सोडवलेलं आहे. काय दिलंय तर खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार क्रमाने लावा आणि मग उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल. पहिल्यांदा क्रमाने लावू आपण. अ आ इ तर सगळ्यांना येतं 14 खडी. मग पहिला शब्द कोणता येईल तर पहिला शब्द येईल आपला आकाश. अ आ इ प्रमाणे पहिला शब्द आला आकाश. दुसरा कोणता येईल, दुसरा येईल इकडे, ई ई. त्याच्यानंतर उ, उ म्हणजे उन्नती. त्याच्यानंतर काय येईल उ उ. त्याच्यानंतर रू, ऋण. लूचा आहे का नाही. त्याच्यानंतर ए, एचा एरंड, ए ऐ, ओ ओढ. संपले सगळे. किती झाले 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 शब्द. आता काय विचारलंय की उजवीकडून तिसरा, उजवीकडून पहिला ओढ, उजवीकडून दुसरा एरंड आणि उजवीकडून तिसरा ऋण. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4. ऋण हा शब्द उत्तर आहे त्याचं. या पुढं व्यक्ती आणि त्यांना मिळालेली पदवी किंवा किताब, पदवी किंवा किताब विचारली आपल्याला. चुकीची जोडी कोणती. आता पहा, सेनापती बापट असं म्हणतो आपण. सेनापती बापट. पुढं महात्मा फुले बरोबर आहे. आचार्य आत्रे बरोबर आहे. पुढं स्वातंत्र्यवीर सावरकर बरोबर आहे. उत्तर आहे आपलं चुकीची जोडी पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1. चला पुढचा प्रश्न नेक्स्ट. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा पहा. आता क्रियापद ओळखायला सुद्धा वाक्य फसवणारं टाकलंय. साधारणपणे क्रियापद कुठे येतं तर वाक्याच्या शेवटी येतं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद असतो, जो बऱ्याच वेळा शेवटी येतो. मग पकडापडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद आहे जातील. जातील म्हणजे जाणे, हे क्रियापद आहे. खेळत किंवा खेळता ऍक्च्युली हे धातू साधित आहे. याला कृदंत म्हणतात. ही संकल्पना तुम्हाला चौथीला नाहीये, ही 8वीच्या पुढे आहे. या पुढं पुढचा जोड शब्द नसलेला शब्द विचारलाय पहा. जोड शब्द नसलेला 4 शब्द दिलेत. 5 जोड शब्द कोणते आहेत. सांज सकाळ जोड शब्द आहे. साज शृंगार जोड शब्द आहे. आणि साज सरंजाम हा जोड शब्द आहे. सांजवात हा एक शब्द आहे की संध्याकाळच्या वेळी जो दिवा लावला जातो तो एक मूळ शब्द आहे आणि तो सांजवात आहे. म्हणून हा जोड शब्द नसलेला पर्याय, पर्याय क्रमांक 2. या पुढं पण फिरकी होता प्रश्न. या पुढं नेक्स्ट. पुढील पैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडा. योग्य म्हणजे बरोबर विरुद्धार्थी पाहिजे. कारुण्य ममत्व समानार्थी आहे. नियंत्रण असणं संयम असणं समानार्थी आहे. भान आणि लक्ष असणं समानार्थी आहे. पण विलंब म्हणजे उशीर होणं आणि घाई म्हणजे लवकर येणं, याचा अर्थ ही विरुद्धार्थी आहे. पहा पर्याय क्रमांक 3 ही विरुद्धार्थीची जोडी आहे आणि हीच आपल्याला ओळखायला सांगितले. या पुढे नेक्स्ट. नामांची संख्या किती. 17वा प्रश्न पहा. नामांची संख्या. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. यातलं शेत हे नाम आहे, होती क्रियापद आहे, सूर्यफुले नाम आहे, पिवळी धमक विशेषण आहे, टपोरी विशेषण आहे, टवटवीत विशेषण आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2 नाम आहेत. या पुढे नेक्स्ट. एकवचन आणि अनेक वचन यांची अयोग्य जोडी ओळखायला सांगितली. अयोग्य म्हणजे चुकीची, अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची. चला पुढं. एक चूल अनेक चुली बरोबर आहे. एक भेट अनेक भेटी बरोबर आहे. एक वेल अनेक वेली बरोबर आहे. पहा एक चूक अनेक असतात त्या चुका. म्हणून चुकीची किंवा अयोग्य जोडी पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. चला पुढचा प्रश्न पोरांनो. आता पहा काय शब्द तयार होते. पहा जप व कमान असा एक शब्द तयार होतो यातला. जप व कमान. आणि काय दिले मग अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल. पहा व, ज आणि न.
वजन. हे पा तिसरं, पहिलं आणि सहावं. तिसरं, पहिलं, सहावं. पर्याय क्रमांक 1. आता कदाचित याच्या व्यतिरिक्त काही उत्तर दिलं परीक्षा परिषदेने तर ते पाहता येईल आपल्याला. या पुढे नेक्स्ट. अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते, म्हणजे याच्याकडे नॉलेज कमी आहे, ज्ञान कमी आहे. ठीक आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. पर्याय क्रमांक 3. उथळ पाण्याला खळखळाट फार. या पुढं. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. शेतातून छोट्या बांधाच्या मधून जी वाट असते ना त्याला आपण पाणंद असं म्हणतो. पाणंद. तेच उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 4. मुलांनो, पाणंद असा शब्द आहे पहा. या वाटेला आपण पाणंद असं म्हणतो. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. काय दिलंय? अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजताच सर्वांचा डॅश डॅश. आता एखादं संकट आल्यानंतर जेव्हा आपण त्याच्यातून वाचतो तेव्हा काय होतं? जीव भांड्यात पडतो, म्हणजे आपली सुटका झाल्यासारखं आपल्याला वाटतं. जीव भांड्यात पडणे. या पुढं. पुढं उतार आहे पहा. शेवटचे 3 प्रश्न. उतारा आलेला आहे. काय उतार आहे बघा, वाचा. तुम्ही वाचलेलाच आहे उतारा. एकदा रानात गुरे चारताना मुरलीला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. त्याने त्या पक्षाला मायेने अलगत उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीवर ठेवले. मुरलीच्या आईने त्या पाखराच्या जखमीवर हळद लावली, त्याची चोच उघडून पाणी चोचीत टाकले, गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. ते पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली आणि त्याला ती फारच आवडली. तो आनंदाने घरभर हिंडू फिरू लागला. काय प्रश्न आहे? उतार्यानुसार पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? तर योग्य विधान आपण पहिल्यांदा बघूया. पहा काय विधान दिलेत. आईने पक्षाला पाणी पाजले, एकदम बरोबर विधान आहे. पहा, मुरली हा एक गुराखी होता, हे सुद्धा बरोबर विधान आहे. आईने पक्षाच्या जखमीवर हळद लावली, एकदम बरोबर आहे. पाणी पाजलं, बरोबर आहे. पण भिजवलेली डाळ खाल्ल्याने त्याला तरतरी नाही आली. गव्हाचे आणि त्याचे दाणे जेव्हा त्याने खाल्ली तेव्हा त्याला तरतरी आली. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य विधान आहे. पुढं कोणतं विशेषण पक्षासाठी आलेलं नाही? पहा, उतार्यामध्ये निळा, सुंदर निळा पक्षी दोन्ही आलेले आहे, तरतरीत पक्षी आलेले आहे, चिमुकला आलेलं नाहीये. 25वा प्रश्न शेवटचा. पहा, पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उतार्यात आला आहे? आता हे थोडासा फसवा प्रश्न होता, पण जर का आपण उतारा बारकाईने वाचला तर आपल्याला कळतं. पहा इथं, त्याने त्या पक्षाला मायेने अलगत उचलून घरी नेले, आणि अलगत म्हणजे हळू. अलगत उचलून नेले म्हणजे हळूच उचलून नेलं. पहा, आणि उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने पहा, हे मराठीचे 25 प्रश्न होते. 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस 15 मे पासून सुरू होत आहेत. 15 मे 2026 पासून 4थी आणि 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी NMMS या शालेय स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना अतिशय जबरदस्त पद्धतीने मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये घडवलं जातं. कशाही पद्धतीचे स्पर्धा परीक्षेचे प्रश्न असतील तर विद्यार्थी त्या पद्धतीने सोडवतात. त्यांचा अभ्यास वर्षभर त्या पद्धतीचा झालेला असतो, आणि म्हणून मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप आत्ताच आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि आपल्या घरातल्या सगळ्या मुलांना, पाहुण्या रावळ्यांच्या मुलांना, शाळेतल्या आपल्या विद्यार्थ्यांना या मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीला जॉईन करा आणि शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करा. थँक्यू. आलेत का मित्रांनो? थोड्याच वेळापूर्वी तुमच्या आवडत्या आणि माझ्या सहकारी मित्र गीते सरांनी पेपर 1चं पहिल्या भागाचं विश्लेषण घेतले. आता आपण पाहणार आहोत भाग 2 गणित. आणि याच्यामध्ये बघा, एकदम सोपा पेपर होता. जर तुम्ही अभ्यास करून गेले असाल तर. अभ्यास करून नसेल गेला तर मग अवघड असणार आहे. ज्यांना मार्क चांगले पडतायत चांगली गोष्ट आहे, नाही पडले काळजी करू नका. अशा अनेक लढाया तुम्हाला लढायच्यात. ही पहिलीच लढाई आहे, आणि इथून पुढे तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम बऱ्याचशा द्यायच्या, स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, प्रवेश परीक्षा द्यायच्या. त्यामुळे पालकांनीही आणि विद्यार्थ्यांनीही लक्षात ठेवा, मार्क कमी आले जादा आले त्याचं टेन्शन घेऊ नका. तुमचा पाल्य किंवा तुम्ही ह्या लढाईत उतरलेच हीच महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही परीक्षा दिली आहे, तुम्ही या परीक्षेला सामोरं गेलात. आता आपण एकेकाचं उत्तर बघूया. तुम्ही चेक करा तुमचे उत्तर बरोबर आहेत की चुकीचे आहेत.
आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्या. एका बाटलीत अर्धा, दुसऱ्या बाटलीत अर्धा अर्धा, 4 बाटल्यात 2 लिटर होईल का? 4 बाटल्यामध्ये 2, अर्धा अर्धा. पुढे काय सांगितलंय? तरी पाव लिटर सरबत उरलं तर आईने किती लिटर सरबत बनवलं होतं? तरी पाव लिटर उरलं. पाव लिटर म्हणजे 0.25 म्हणजे 2.25. 2 आणि पाव, 2 लिटर आणि पाव 2.25 याचं उत्तर होतं बघा. खालील आकृती बंधात पुढे येणारी चित्रे कोणती असतील? आता बघा याच्यात तुम्हाला निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. व्यवस्थित निरीक्षण करायचं. कसं दिलंय बघा. याला उलट केलंय, याला उलट केलंय, परत याला उलट केलंय. आता मला सांगा, याच्यानंतर हे आलंय, परत ते आलंय, म्हणजे हेच येणार ना? एक आडेक येत आहेत ना. चला याच्यामध्ये बघा सेम आकृती खाली कुठे आहे? याच्यामध्ये सेम आकृती जर बघितली तर तुम्हाला ही दिसते का सेम आकृती? दुसऱ्या कोणत्या सेम दिसत आहेत का? दुसरी कोणतीही सेम नाहीये. मग हे याचं उत्तर होतं. पहिली आकृती याचं उत्तर आहे. चला याच्यामध्ये पहिल्या या दोन्हींमध्ये जर फरक बघितला, दुसरा ऑप्शन आणि याच्यामध्ये काही फरक दिसतोय का तुम्हाला? काय फरक आहे सांगा बरं? फरक बघा. ह्या 2 आकृत्यांमध्ये काही फरक आहे का सांगा? जर बघितला तर इथे थोडंसं तुटक आहे, तोच एक फरक आहे. दुसरं तर काही दिसत नाही. चला दुसरा काही फरक नाहीये. हा कानाचा फरक आहे ना, इथे कान गायब आहेत, कान गायब आहेत, कानाचा फरक आहे. चला बोर्ड खूप जवळ असतो, खूप लाईट असते, त्यामुळे चमकतो, दिसत नाही, पण काय हरकत नाही, तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या 97, ही सर्वात लहान मूळ संख्या 2. सर्वात लहान मूळ संख्या किती आहे? 2. सर्वात मोठी मूळ संख्या 97 कितीने मोठी आहे? 95 ने मोठी. कितीने मोठी आहे? 95 ने मोठी. चला पुढचा प्रश्न बघूयात. मनोजने बॅगेतून 5 किलो द्राक्ष काढली. मनोजच्या बॅगेत किती आहेत? 5 किलो द्राक्ष काढली. त्याने अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या, पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या, उरलेल्या द्राक्षांच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. त्याने एकूण किती किलो द्राक्षांच्या पेट्या भरल्या? पहा 5 किलो द्राक्ष काढली, अर्धा किलोच्या 3 पेट्या म्हणजे 1.5. 1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या भरल्या? ते अर्धा किलोच्या 3 पेट्या म्हणजे 1.5 किलो गेले. पाव किलोच्या 2 पेट्या म्हणजे अर्धा किलो गेले. उरलेल्या द्राक्षांच्या 1 किलोच्या पेट्या भरल्या, 2 किलो गेले, उरले 3 किलो. मग त्याने 1 किलोचे किती भरल्या? 3 किलो उरले होते, 3 पेट्या होतील. 1 किलोच्या 3 पेट्या होतील, कारण अर्धाच्या 3 पेट्या म्हणजे 1.5 किलो झालं, आणि पावच्या 2 म्हणजे अर्धा किलो झालं. 2 किलो गेले, 3 किलो बाकी आहे. 3 किलोच्या 3 पेट्या येतील. चला पुढे. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली. दुकानदाराला तिने 500 ची नोट दिली. दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या काही नोटा परत दिल्या. दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या किती नोटा दिल्या? 175 चे 2 पुस्तकं विकत घेतली म्हणजे 100 दुने 200, 75 दुने 150, 200 आणि 150, 350 रुपये बिल झालंय. तिने दुकानदाराला 500 रुपये दिलेत. मग आता दुकानदार 150 रुपये मागे देईन. 50च्या नोटाच्या रूपात दिलेत. मग 150 म्हणजे 50च्या 3 नोटा येतील. दंडगोलांच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा किती असते? दंडगोल असा असतो. कडा आणि कोपरे, याला कुठं कोपरे दिसतात का तुम्हाला? कोपरे दिसतात का याला? कोपरे कुठे नाही. कडा एक वरती एक कड असते आणि खाली एक कड असते. कड वरती एक, खाली एक, वरती एक. पिठाचा डबा असतो ना, परात किंवा टीप असते ना, टिपेचा आकार म्हणजे दंडगोलाचा आकार. वरती एक कड, खाली एक कड, बरोबर. कोपरे आहेत का कुठं? कॉर्नर कोपरे असतात की याला? नाही. मग 0 आणि 2 0 आणि 2 मध्ये 2चा फरक आहे. दंडगोलाच्या कडांची संख्या, कोपरे 0 आहेत, कडा 2 आहेत, म्हणजे 2 आणि 0 मध्ये 2चा फरक आहे. 2 ने जास्त, कडा 2 ने जास्त कोपऱ्यांपेक्षा. कोपरे नसतातच. मग उत्तर काय येईल याचं? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. काय येईल? पर्याय क्रमांक 3. खालील आकृती बंध पूर्ण करा. काय केलं बघा. 1 त्रिकोण 1 चौकोन, 2 त्रिकोण 2 चौकोन, 3 त्रिकोण 3 चौकोन, मग 4 त्रिकोण 4 चौकोन, 4 त्रिकोण 4 चौकोन. कुठे? 4 त्रिकोण 4 प्रत्येक ऑप्शन मध्ये. इथे बघा त्रिकोण सरळ आहेत, हे उलटा ऑप्शन कट होऊन जाईल. त्रिकोण सरळ आहे. त्रिकोणामध्ये काय बघा, त्रिकोणामध्ये हे बिंदू आहेत.
त्रिकोणामध्ये स्टार नको, हा ऑप्शन कट होऊन जाईल, हा ऑप्शन कट होऊन जाईल. त्रिकोणामध्ये फक्त बिंदू पाहिजे, त्रिकोणामध्ये म्हणजे हे पाहिजे, वर्तुळ पाहिजे. ओके, तिसरा ऑप्शन राहील. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. पुढे बघा. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार आल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला शुक्रवारे, लक्षात ठेवा 15 ऑगस्टला शुक्रवारे. 1 तारखेचा वार 7 दिवसांनी 8 तारखेला, 8 आणि 7 15 तारखेला 1 तारखेचा वार, 1 तारखेचा वार काढता येईल. 1 तारखेचा वार शुक्रवारच येईल. कसा येईल? 14 दिवसांनी तोच वार येतो आणि 14 दिवसांपूर्वी पण तोच वार येतो. मग 14 दिवसांनी 15 तारखेला शुक्रवार म्हणजे 1 तारखेला शुक्रवार आहे. आता ऑगस्ट 31 दिवसांचा असतो, ऑगस्ट 31 दिवसांचा असतो. 1 तारखेचा वार रिपीट होतो 5 वेळा. लक्षात. कोणकोणते वार 5 वेळा येतील? 29चा, 30चा, 1चा. 29चा पा 1 तारखेचा वार 1, 2 तारखेचा वार 1 आणि 3 तारखेचा वार 1. 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 28 नंतर 29, 30, 31 3 वार रिपीट होतात. 29, 30, 31 चे म्हणजेच 1, 2, 3 चे. मग 1 तारखेला कोणता वार आहे? शुक्रवार, नंतर शनिवार आणि नंतर रविवार. हे तीनही रिपीट होणार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार. लक्षात घ्या, शुक्रवार, शनिवार, रविवार. 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार, 3 तारखेचा वार, तीनही रिपीट होतात. 28 दिवसांच्या महिन्यामध्ये प्रत्येक वार किती? 4 वेळा येतो. 29 दिवसांच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 तारखेच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. 31 तारखेच्या महिन्यामध्ये 31 दिवसांच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. 15 ऑगस्टला जो वार आहे 14 दिवस मागे 1 ऑगस्टला तोच वार येईन. 1ला शुक्रवार येईन, 1ला शुक्रवार येईन, तर 2ला शनिवार येईन आणि 3ला रविवार येईन. शुक्रवार, शनिवार, रविवार 5 वेळा येतील. शुक्रवार, शनिवार, रविवार 5 वेळा येतील. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिली असता शेवटून दुसरी संख्या कोणती? उतरत्या क्रमाने, उतरता क्रम म्हणजे शेवटून दुसरी. म्हणजे आता मी याचं सांगतो, शेवटून दुसरी म्हणजे लहान जी आहे ती सोडून तिच्यापेक्षा थोडी मोठी, सर्वात लहान सोडून तिच्यापेक्षा थोडी मोठी. 40,504 आणि 40,404 ही सगळ्यात लहान आहे, तिच्यापेक्षा ही उत्तर येईन 40,508. काय लिहायचं उत्तर? 40,000 कुठे ऑप्शन? 504. 40,504 हा ऑप्शन आहे. शेवटून दुसरी, शेवटी सगळ्यात लहान येईन तिच्यापेक्षा थोडी मोठी. सगळ्यात लहान 40,405 तिच्यापेक्षा मोठी 40,504. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर कापड, 2 व तिच्या 2 बहिणींना 1.5 मीटर. सलमाला 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा आणि तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर. दोन्हींना 1.5 मीटर म्हणजे दोन्ही मिळून 3 मीटर. 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने कापून दिले तर ताग्यात किती शिल्लक राहिले? 3 आणि 2 5.5. 5.5 कापून दिलं मग 4.5 शिल्लक राहील ना. 5.5 कापून दिलं तर उत्तर येईल 4.5. पर्याय क्रमांक 2. खालचा प्रश्न बघूया. अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्या, पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता? उतरता क्रम सर्वात मोठा पहिल्यांदा येईल, सर्वात छोटा शेवटी. सर्वात मोठा छेद समान असताना अंश मोठा. उतरत्या क्रमाने लिहिलो, सर्वात मोठा आधी, सर्वात छोटा शेवटी. उतरता क्रम छेद समान असताना अंश मोठा, संख्या मोठी 8/3 आणि सर्वात लहान 1/3. 8/3 आणि 1/3 हा सर्वात मोठा होईल. छेद समान असताना अंश मोठा, संख्या मोठी. अंश छोटा, संख्या छोटी. सगळ्यात लहान 1/3, सगळ्यात मोठा 8/3. तेच विचारलं होतं. 1 ते 100 संख्यामध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा असून कितीने जास्त? 1 लक्षात घ्या. 1 ते 100 मध्ये ना, 1 ते 99 मध्ये, 1 ते 99 मध्ये 1 आणि 2 हा अंक, 1 आणि 2 हा अंक समान वेळा येतो. 1 ते 99 मध्ये 1 जेवढ्या वेळा येतो तेवढ्याच वेळा 2 येतो. मग 100 मध्ये 1 जादा येतो, तर 1 हा अंक 2 पेक्षा 1 ने जास्त. 1 हा अंक 1 ने जास्त आला आहे. 1 हा अंक जास्त येतो 100 मध्ये 1 ने. 1 आणि 2 99 पर्यंत सारखेच येतात. 1 ते 99 1 अंक जेवढ्या वेळा येतो 2 अंक तेवढ्या वेळा येतो. पण 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 1 अंक एकदा एक्स्ट्रा येतो. 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आलेला आहे. हे तुमचं उत्तर येईल. चला पुढे. खालील
उदाहरणामध्ये स्टार आणण्याच्या जागी काय येईल हे तुम्हाला सांगायचंय. काय येईल बघूयात. मला सांगा, स्टार आधी स्टार दिलाय ना, स्टार, मग आधी स्टारची किंमत 9 होण्यासाठी ह्या दोन ऑफ याची 9 झाली पाहिजे. 7 आणि 8 15 होता, शेवटी 5 आहे. 7 आणि 8 15 होता, शेवटी 5 आहे, शेवटी 9 आलं पाहिजे. 7 आणि 7 14 आणि 1 15 होता, शेवटी 9 आलं पाहिजे. 6 आणि 7 अरे वजाबाकी आहे, सॉरी सॉरी सॉरी, इथे काय आहे वजाबाकी. वजाबाकी मग वजाबाकी काय आली पाहिजे, 9 आली पाहिजे. पहा 8तून 7 गेले, वजाबाकी 1 येते, हे ऑप्शन येणार नाही. 7तून 6 गेले 1 येते. 16तून 7 गेले, पहा 16तून 7 गेले 9 येते, बरोबर. इथं 6 आणि 7 घेऊ शकतो. पहा इथं 9 उरतील, इथं 7, इथं 6 उरतील. 6तून 6 गेला 1. हा इथे गडबड आहे. हे ऑप्शन जर आपण बघितलं कोणतं, हे चुकीचं आहे. हे घेऊन बघू कोणतं. 7 आणि 8 इथे घेतले 7, इथे घेतले 8, इथे घेतले 8, इथे घेतले 8. पहा 7तून 8 जात नाही, 17तून 8 गेले 9. इथं इथं 1 घ्यायला इकडे जावं लागलं होतं, 9 राहिले. 9तून 2 गेले 7, बरोबर आले. इथं 8 1 दिलाय, 7तून 6 गेला 1, बरोबर आलाय. 0तून 1 जात नाही, इकडे 10तून 1 गेला 9 आणि इथं 7 राहिले, बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. कसं चेक केलं, 7 आणि 8च्या किमती तर टाकून बघितल्या. 7 आणि 8च्या किमती टाकून जे उत्तर बरोबर येतं ते ट्रायल एरर करावं लागणार, दुसरं काही याला सोल्युशन नाहीये. खालील आकृत्यांचे शिरोबिंदू मोजून लिहा. पहा इथे कन्फ्युजन आहे. शिरोबिंदू म्हणजे जिथं दोन रेषा एकमेकींना मिळतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती शिरोबिंदू यायला पाहिजे, 10 शिरोबिंदू यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न. पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केलेले आहेत. कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले. एक अंकी सर्वात मोठा विषम संख्या, एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या 9 इतक्या ओळी आहेत. प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या, 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या 11 इतके विद्यार्थी आहेत. ओळी 9, विद्यार्थी 11, एकूण होतील 99. एकूण होतील 99. किती विद्यार्थी आहेत, 99. कसे, 9 ओळी, प्रत्येक ओळीत 11, मग 11 9 99. वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात. सममिती अक्ष म्हणजे समान 2 भाग करणारे अक्ष. मग वर्तुळाच्या ज्या व्यास असतो ना, व्यास, तो सममिती अक्ष असतो. मग एका वर्तुळातून असंख्य व्यास काढता येतील, असंख्य त्रिज्या काढता येतात, असंख्य जीवा काढता येतात. मग सममिती अक्ष म्हणजे 2 भाग करणारे असंख्य रेषा काढता येतात आणि त्या असतात व्यास. मग किती येईल, असंख्य. पुढे जाऊयात. जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या. एका पेटीत 18 भरल्या 12 पेट्या. 18 2 36, 18 1 18 3 21, 216 आंबे झाले. तरी 5 शिल्लक राहिले. 216तून भरून 5 शिल्लक राहिले म्हणजे 216 5 221 जोसेफकडे आंबे आहेत. पुढे सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले तर त्याच्याकडे किती. 5 मित्र तर प्रत्येकाला 5 पेन 25 व्हायला पाहिजे. 6 मित्र प्रत्येकाला 6 पेन 36 व्हायला पाहिजे. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या यायला पाहिजे. मग किती पेन, पूर्ण वर्ग 38 आहे का नाही, 27 आहे का नाही, 53 आहे का नाही, 49 पूर्ण वर्ग संख्या आहे. मग अशा केसमध्ये पूर्ण वर्ग संख्या शोधायची होती. एकच ऑप्शन होतं, ते तुमचं उत्तर आहे. पहा आपले आता 1 तारखेपासून ॲडमिशन तर आता सुरू आहेत. 1 तारखेपासून आपले कोर्स सुरू होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय ची प्रवेश परीक्षा, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी NMMS परीक्षा, या सर्वांसाठी आपले लाईव्ह आणि रेकॉर्डेड कोर्स असणार आहे. ते तुम्ही जॉईन करू शकता आपल्या मास्टर माइंड स्कॉलरशिप ॲपवरती. खाली तुम्हाला डिटेल्स दिलेली असेल, पहा नंबर दिलेले असतील, त्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि लक्षात घ्या, भविष्यामध्ये जर तुम्हाला बाकी कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी प्रवेश परीक्षा आहे, नाही तर स्पर्धा परीक्षा आहे. आणि त्याचं स्वरूप हे म्हणजे स्कॉलरशिपच्या याच्यासारखं आहे. आत्तापासून तुम्ही स्कॉलरशिपच्या याची तयारी केली तर भविष्यात तुम्ही बाकीच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयार व्हाल. मी तर म्हणून शालेय अभ्यासापेक्षा हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण पुढे तुमचं करिअर यावर ठरणार आहे, यावर डिपेंड असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचे असेल तर नक्की जॉईन करा. मी तर म्हणतो सगळ्यांनी जॉईन करायला पाहिजे. इतके महत्त्वाच्या स्कॉलरशिप एक्झाम आहेत तुमच्यासाठी. आणि स्कॉलरशिप मिळती ती तर वेगळीच, म्हणजे तुम्ही स्कॉलरशिप मिळवून तुमचं सगळं शिक्षण त्या स्कॉलरशिपच्या पैशातून करू शकता. इतक्या स्कॉलरशिप आहेत. 950
4 ह्या अंकांची पुनरावृत्ती न कर. पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा अंक एक घ्यायचा नाही, एकदाच घ्यायचा. 5 अंकी लहानात लहान संख्या अमैने 1459 सपाने 01 59 95,400 व आर्याने 95,401 असे बनवले. तर अचूक संख्या कोणी लिहिली? अचूक संख्या कोणती? सर्वात लहान बनवायची. मग सर्वात काय म्हणलं येईल? लहान संख्या 1 ने सुरू झाली पाहिजे. सर्वात लहान संख्या 1 ने सुरू झाली पाहिजे. मग अमैने बनवली. ओके, आता लक्षात घ्या बरं का. अमैने ही, मग ही संख्या अमैने बनवली तर अमय तुमचं उत्तर येईल. शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 37 विद्यार्थी आहेत, प्रत्येकी 455 रुपये जमा केले. त्यातील 12,000 एसटी बस मंडळात भरले, तर इतर खर्चाला किती शिल्लक राहिले? 455 रुपये 37 विद्यार्थ्यांनी जमा केले. याचा गुणाकार करा. 7 ह्याचा गुणाकार करा. 7 35, 7 35 आणि 3 38, 7 चौक 28, 3 31, 0 3 5 15, 3 5 15 आणि 1 16, 3 चौक 12, 13. आता 13,600, 1,600 याची बेरीज केली. 1,600, 3,600, 3,785, 4,785 टोटल, 735. चला यांची काय करायचं? बेरीज करा. 5 13 8 8 3 6, 5 जसे तसे 8 आणि 5 13, हे 8 3 3 6, 16,000 मधून 12,000, 4,835 उत्तर येण्याचं. काय येईल उत्तर? 4,835. याची बेरीज केली, 12,000 त्यातून वजा केले. खालील आकृतीबंधात पुढे येणारी संख्या 100-99 मध्ये 1 चा फरक आहे. 99तून 2 कमी केले, इथं 3 कमी केले, इथं 4 कमी केले, इथं 5 कमी करून 85 येईल, 6 कमी करून 79 येईल, 7 कमी करून 72 येईल. 85 79 72, 85 79 72 हे तुमचं काय येईल? उत्तर येईल. पुढे बघा. 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? 4/7 मोठा असण्यासाठी 7 छेद असताना 4 पेक्षा मोठा अंक पाहिजे. 4 पेक्षा अंक मोठा नाही, एकच राहिलाय. 4/3 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. लक्षात घ्या, छेदापेक्षा अंश मोठा असेल तर किंमत 1 पेक्षा जास्त असते. छेदापेक्षा अंश मोठा किंमत 1 पेक्षा जास्त, आणि इथं अंश छोटा तर किंमत 1 पेक्षा कमी. मग हा मोठा होईल कोणता? हा छेदाधिक आहे, सॉरी अंशाधिक आहे. अंशाधिक याच्यापेक्षा मोठा होईल. चला पुढे बघूयात. उत्तरांकडे लक्ष द्या. खूप एक्सप्लेनेशन पेक्षा आपण उत्तर बघू. तुम्हाला घाई झाली असेल ना, कोणते उत्तर बरोबर आहे, तुमच्या बरोबर आहेत की नाही चेक करा. विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 आणि 19,656 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली. 6 6 12, 5 आणि 5 10 आणि 1 11. शेवटी 12 उत्तर कुठे? 2 ठिकाणी. 6 5 आणि 5 10 आणि 1 11. एक गेला पुढं. 6 आणि 4 10 आणि 1 11. शेवटी 112 इथं आहे. 34,112 हे उत्तर येईल. शीतलने 5,10,000, 5,10,000 म्हणजे 50,000, 1 एकक 9 दशक 4 शतक, 50,491, 50,491 ही संख्या कशी लिहिली? 5,491, 5,491 लिहिली तर दोन्ही मध्ये फरक किती? 0 0 0. 50 मधून 5 गेले, 45,000चा फरक येईल. कितीचा फरक येईल? 45,000चा. याच्या जागी कोणता अंक आहे? लक्षात घ्या. 8 सख 48, 8 7 56 ना. 8 सख 48, 6 इथं आले. 8 7 56, इथं 7 येतील. 7 किती येतील? इथं 7 येतील. 8 7 56, 57 मधून का इथं 7 येतील मला सांगा. 8 7 56 ना. 8 7 7 इथं लिहितो. 8 7 56 कशी येतील? 8 7 येतील. एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. किती बनवली माहित नाही. सर्व वाहनांच्या चाकांची संख्या 144. 3 चाकी 14 आहेत ना. 3 चाका असणारे 14, 14 त्रिक 42. ते वजा केले. 3 चाकी चाक वजा केले. 3 चाकीचे चाक वजा केले. उरले किती? 4 चाकी. 4 चाकी 104 आहेत. 104 चाक आहेत 4 चाकीचे. मग किती गाड्या बनतील? त्याने 4 ने भागून घ्या. 4 × 24. तर
4 चाकी वाहन 26. कसं केलं? 3 चाकी 14 वाहन आहे, 14 त्रिक त्यांचे 42 चाकं होतील. एकूण चाकं 146 आहे, 3 चाकीचे आणि 4 चाकीचे. त्यातून 42 वजा करू, उरतील किती? 104. 104 चाकं 4 चाकीचे आहेत, भागिले 4 करा, एकूण गाड्या येतील 26. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. एकूण किती आले? 33,600. त्याने 1 किलो 60 रुपयांना दराने विकले. 1 किलो विकले 60 रुपयाला. मग याच्यात किती किलो बसतात बघू. 60 रुपयाचा 1 किलो ना, 60 ने भागल्यावर 1 किलो भेटन. 6 35 6 6 36. एकूण विकले 560 किलो. याचं उत्तर येईल. एक स्माइली म्हणजे 7 विद्यार्थी आहेत, म्हणजे इथं 7 आणि 7 14 विद्यार्थी होतील. 7 चौक 28 होतील, 7 30 7 49 होतील आणि तर 5 स्माइली 7 5 35 होतील. काय म्हणलंय? कांदा पोहे व मसाला डोसा. कांदा पोहे व मसाला डोसा हे किती झाले? 5 आणि 4 9. 9 7 63. 9 स्माइली 9 7 63. कांदा पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या. कांदा पोहे उपमा किती झाले? 6 स्माइली. 6 स्माइली काढून घ्यायचं. कांदा पोहे खाणाऱ्या 6 स्माइली. इडली चटणी मसाला डोसा. इडली चटणी आणि मसाला डोसा हे किती झाले? हे 4 आणि 3 7 आणि 5 12. विद्यार्थिनींपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे मला सांगा. 12 आणि 6 मध्ये 6 स्माइलीचा फरक आहे. किती? 6 स्माइली. 6 स्माइली म्हणजे 1 स्माइली 7. 6 7 42. तर 42 ने जास्त आहे, 42 ने जास्त आहे. मग कांदा पोहे खाणारे पहा, कांदा पोहे खाणारे हे कांदा आणि उपमा खाणारे हे विद्यार्थी कमी आहेत कोणापेक्षा? बाकीच्यांपेक्षा. मग पहिल्या कमी आहेत दुसऱ्यांपेक्षा, म्हणजे 6 7 42 ने कमी येईल. इथं बरेच जण चुकू शकतात. 42 ने जास्त नाही घ्यायचं, 42 ने कमी. जे पहिल्यांदा दिले, कोण दिले पहिल्यांदा? कांदा उपमा खाणारे, कांदा पोहे उपमा खाणारे 6 स्माइली म्हणजे 6 7 42 आणि हे 12 7 84 नंतर दिलेले. मग हे सुरुवातीला दिलेले 42 ने कमी आहे ना 84 पेक्षा. 84तून 42 गेले, 42 ने कमी येतील. चला पुढे बघा. उपाहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात जास्त खाल्ला? बघा बरं कोणता पदार्थ जास्त खाल्लाय. मला वाटतं पहिला पदार्थ जास्त खाल्लाय का? कोणता? इडली चटणी. इडली चटणी याचं उत्तर आहे. खालील अपूर्णांकांपैकी समछेद. समछेद म्हणजे समान छेद पाहिजे. समान छेद कुठं दिसतोय? 6/5 4/5. इथंच पहा ना ऑप्शन मध्ये एकच ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये छेद समान आहे, त्याला म्हणायचं समछेद. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून चौरसाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ समान आहे. क्षेत्रफळ बाजूचा वर्ग असतो. मग चौरसाचं क्षेत्रफळ 64 आहे, आयताचं पण तेवढंच आहे. आयताची लांबी 16 सेमी असेल. आता लांबी 16 सेमी असेल तर याचं क्षेत्रफळ 64 आलं पाहिजे. आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी किती घ्यावं लागेल? 16 चौक. मग रुंदी किती येईल? 4. तर आयताची रुंदी येईल 4 सेमी. पुढे परिमिती काढा. परिमिती म्हणजे कडेची लांबी. सर्व कडेची 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 14 आणि 3 17. कडेची लांबी म्हणजे परिमिती उत्तर आहे 17. सूरजने 96 ला 6 ने भागण्याऐवजी 96 ला 6 ने भागायचे होते. 6 1 6 6 6 36. 16 उत्तर येणार होतं. 96 ला 6 ने भागायचं होतं. 16 उत्तर येणार होतं. 16 किती? 16. त्याने काय केलं? 16 ने भागलं. 96 ला 16 ने भागलं. 16 सख 96 उत्तर आलं 6. 16चं 6 आलं. 16चं किती आलं? 6. म्हणजे कितीने कमी आलं? 10 ने कमी आलं. तर भागाकार कितीने चुकला? 10 ने गडबड झाली. यायला पाहिजे होता 6, आला 16. लक्षात. आसाममध्ये 5719 हत्ती आहेत. आसामपेक्षा 3965 हत्ती मेघालयात आहेत जास्त. तर मेघालयात किती हत्ती आहेत? आसाममध्ये किती? 5719. आसामपेक्षा 3965 जास्त आहेत. 3965 असेल. 3965 9 5 14 6 1 7 8 84 शेवटी असणारा पर्याय बघा. 84 शेवटी 84 किती ठिकाणी? एकाच ठिकाणी. ते तुमचं उत्तर येईल.
चला पुढे. सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहिल? 64,389, 64,389 अशी लिहिल ना. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा दोन पर्यायांचा विचार केला. विमानाचे तिकीट 13,756 आहे, रेल्वेचे 2398 आहे. तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त? 13,756 तून 2398 वजा करायचे. 16 तून 8 गेले 8, 14 तून 9 गेले 5, 6 तून 3 गेले 3, 13 तून 2 गेले 11. 11,358 पर्याय क्रमांक 1. खालील आकृत्यांमधील कोणत्या आकृतीतील रंगविलेला भाग छेदाधिक अपूर्णांक आहे? छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे छेद. काय म्हणलंय? खालील आकृत्यांमधील कोणत्या आकृतीतील रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो? छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो म्हणजे काय? छेद मोठा पाहिजे. रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो. सोडवा बरं, काय डोक्यात येते तुमच्या? रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो म्हणजे तो जास्त पाहिजे. कोणतं उत्तर येईल? आता इथे ऑड जर बघितलं ना, ए आहे, एक आहे. ओके. आणि मला वाटतं ह्या प्रश्नाच मध्ये थोडीशी गडबड आहे. रंगवलेला भाग कमी पाहिजे. रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो म्हणजे याचा अर्थ काय होतो? छेदाधिक म्हणजे छेद मोठा पाहिजे, अंश छोटा पाहिजे. रंगवलेला भाग हा छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो. चला, याचं उत्तर तर जर बघितलं ना तर हे यायला पाहिजे. आता इथे थोडंसं मला ह्यामध्ये कन्फ्युजन वाटतं, पण ठीक आहे, ते त्याचं उत्तर येऊ शकतं. शाळेतील, कारण तसं तर उत्तर या तिन्हींपैकी एक पाहिजे, पण बाकी सगळे ऑप्शन वेगळे पाहिजे. जाऊ दे, त्याला बाजूला ठेवा. शाळेतील परसबागेत पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटं, सीमाला पाव तास. पाव तास म्हणजे परत 15 मिनिटं होतात. पाव तास म्हणजे 15 मिनिटं होतात, लक्षात घ्या. सोनालीला 900 सेकंद, राहुलला अर्धा तास. तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कुणाला लागला? अर्धा तास. अर्धा तास राहुलला लागला. राहुलला सगळ्यात जास्त वेळ लागला. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या किती? व्यास किती, त्रिज्या किती? व्यास 1 आणि 2, 2 व्यास आहेत. हा व्यास नाही, कारण हे सरळ नाही. 1 2 व्यास आहेत. त्रिज्या 1 2 3 4 5 6. व्यास 2, त्रिज्या 6. पर्याय क्रमांक 4. व्यास 2, त्रिज्या 6. विशाल कोण झालेला नाही. विशाल कोण कुठं नाही? विशाल कोण म्हणजे 90 पेक्षा छोटा कोण. इथं 90 पेक्षा छोटा कोण आहे, विशाल कोण नाही. खालील आकृतींमध्ये दिलेल्या रेषांवर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? लक्षात घ्या, याच्यापासून घन तयार होतो. कोणता ऑप्शन तयार होतो? दुसरा ऑप्शन म्हणजे घन तयार होतो. याला जर क्लोज केलं ना, याच्या समोर ही बाजू येते, याच्या समोर ही बाजू येते, वरून ही बाजू येते. मी मागे एक लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्ये अशी कागदाची आकृती करून त्याचा बनवून पण दाखवला होता. याचा घन बनवून दाखवलेला होता. बा, हे बरेचसे सगळे प्रश्न आपण लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. त्रिकोणाचे प्रकार शिकवले तेव्हा लघुकोण, विशाल कोण, काटकोण, त्रिकोण शिकवले होते. त्यावर प्रश्न सगळं शिकवलेलं आहे. ज्यांनी लेक्चर केलेत ना त्यांना माहित असेल की हे सगळं शिकवलेलं आहे. एखादा दुसरा प्रश्न फक्त शिकवलेला नाहीये, बाकी सगळं शिकवलेलं आहे. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्हनंतर. मध्यान्हनंतर म्हणजे दुपारनंतर 8 वाजताची, म्हणजे संध्याकाळी. मध्यान्हनंतर म्हणजे दुपारनंतर 8 वाजता, म्हणजे संध्याकाळी 8 वाजताची होती. ती 5 तास उशिरा आली. 8 आणि 5 13, म्हणजे 1 वाजता आली. रात्री 1 वाजता आली. रात्री 1 वाजून गेली, दिवस संपला. म्हणजे मध्यान्ह पूर्व 1 वाजता. मध्यान्ह पूर्व
आता दुसरा दिवस ना, मंगळवारी मध्यान्ह पूर्व 1 वाजता. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर येईल. मेघाकडे 50, 100, 200, 500 रुपयाच्या समान नोटांवर प्रश्न आला तर ट्रिक्स आहे. एकूण रकमेला यांच्या बेरजेने 500, 2, 700, 850 ने भागायचं. 850 ने भागलं, 17 दुने 34, 17 पाचे 85, 5 चौक 20. एक प्रकारच्या नोटा 4, 1, 2, 3, 4 प्रकारच्या नोटा 16. एक प्रकारच्या नोटा येतात. एकूण रकमेला यांच्या बेरजेने भागलं, एक प्रकारच्या नोटा 4, एकूण प्रकारच्या नोटा 16. सान्याकडे 1 रिम कागद आहे. 1 रिम कागद म्हणजे 20 दस्ते कागद. फाईलमध्ये 1 दस्ता कागद ठेवायचा. एका फाईलमध्ये एका रिम मध्ये 20 दस्ते, मग 20 फाईल लागतील. पुढे एका इष्टिकाची ती कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घनांच्या कडांची संख्या इष्टिका चितीच्या कडाच्या संख्या खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहा, एका इष्टिका चितीला 12 कडा असतात. पहा, कोणत्या कडा असतात? वरती 4, खाली 4, कडेनी मध्ये 4. ओके, 12 कडा असतात. मग एका इष्टिका चितीला 12 कडा, एका घनाला 12 कडा, 2 घन बनवले म्हणजे 12 आणि 12 घनांच्या कडा होतील 24. इष्टिकेच्या 12, दोन्हीमध्ये फरक बघितला तर घनांच्या कडांची संख्या इष्टिकाचितीच्या डबल येईल, किंवा 12 घनांच्या कडांची संख्या इष्टिकाचितीच्या कडांच्या डबल म्हणजे हे 12चं 24 म्हणजे 12 ने जास्त. घनांच्या कडांची संख्या इष्टिकाचितीच्या कडांपेक्षा 12 ने जास्त, असं उत्तर येईल. पहा, 3 आणि 2 5 आणि 1 6, 7 आणि 8 15 आणि 9 24. मग असंच बेरीज करायची आहे. पुढं कोणतं चित्र येईल? पहा, यांची बेरीज केली. कशाची बेरीज? 1 2 3 7. ओके, 1 2 3 झालं, नंतर 7 8 9 झालं. कशाची बेरीज मधली संख्या येईल ते उत्तर येईल. यांची जर बेरीज बघितली, 8 त्रिक 24, एक जादा नाही, ही नाही. पहा, हे जर इथं 1 घेतला, 80 80 80, हे उत्तर येईल. 3 इंची बेरीज. इथं जर बघितलं 3 इंची बेरीज 240 होते. इथं बघितलं 3 इंची बेरीज 240 होते. इथं 3 इंची बेरीज 240 होईल का? 80 81. हा, 2 पर्याय सारखेच आहेत का? 80 81 79. 1 2 3 7 8 9 असं पाहिजे बरं का. 79 कसं पाहिजे? एक पहा, इथं 2 पर्याय तुम्हाला सारखे वाटतात ना. 1 2 3 7 8 9. मग 79 80 81 हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. पहिल्यांदा वाटलं होतं, त्यामुळे उत्तर द्यायला घाई करायची नाही. सगळे ऑप्शन बघायचे. 79 80 81 हा क्रम असा आहे. 79 80 81 नाही, असं पाहिजे 1 2 3 7 8 9 25 26 27. मग 79 80 81 हा क्रम बरोबर आहे. इथं बी बेरीज 240 येते, पण क्रम 79 80 81 चुकीचा आहे. 2026 ला शिक्षक दिन शनिवारी येत असेल तर बालदिन. लक्षात ठेवा, शिक्षक दिन बालदिन एकाच दिवशी येतात. वर्ष कोणतंही असो, शिक्षक दिन बालदिन एकाच दिवशी येतात. मग शिक्षक दिन शनिवारी तर बालदिन पण शनिवारी. 3/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल? 3/4 बरोबर येईल. 3/4 चुकीचा ठरेल, याचा अर्थ 3/1/4 होतो, चुकीचा ठरेल. हे 3/4 बरोबर येईल. 1/4 चे 3 पट म्हणजे 3/4. कोणता चुकीचा ठरेल? हा चुकीचा ठरेल, बाकी सगळे बरोबर ठरतील, पण ते आपलं बरोबर उत्तर आहे. खाली दिलेल्या पर्यायात कोणत्या आकृतीतील अपूर्णांक दर्शवत नाही? किती होत? जर पहा, 1 2 अडीच 2 पूर्ण आणि अर्धा, 2 पूर्ण आणि अर्धा. हे बी होतं 2 आणि अर्धा, याचा अर्थ होतो 2 आणि अर्धा. तर काय येईल याचं उत्तर? कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. हा आकृती दर्शवत नाही. आकृती आपली अडीचची आहे. अडीचा हे 2 आणि अर्धा, अडीच. हा पहिला पर्याय आहे ना, तो आकृती दर्शवत नाही. ओके, आता पहा, ज्या विद्यार्थी मित्रांना आपली
नवीन बॅचेस जॉईन करायचे असतील 5वी नवोदयसाठी, तुमचं 34 स्कॉलरशिप झालं, आता लगेच तुम्ही 5वी नवोदयाची तयारी लागा. जर नवोदयला ॲडमिशन झालं, शिक्षणाला काहीही खर्च लागत नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, निम्मे MPSCतले अधिकारी हे नवोदयच्या शाळेत शिकलेले असतात, कारण शाळांचा दर्जा, शिकवण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी, वातावरण, सगळे हुशार मुलं तिथं जमून जातात. त्यामुळे आणखी स्पर्धा वाढते. तर नवोदयसाठी तुम्ही तयारी करायला पाहिजे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या ॲपची डिटेल्स माहिती मिळेल. मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी हा प्लॅटफॉर्म आहे. स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षांसाठी आपण बनवलेला आहे. बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. याच्यावर तुम्हाला एकदम प्रॉपर गायडन्स मिळणार आहे. लगेचच तुम्ही कोर्स जॉईन करा. नवीन बॅचेस आपल्या सुरू होत आहेत. कोणकोणत्या बॅचेस आहेत? 34 स्कॉलरशिप आहे, 7वी स्कॉलरशिप आहे, नवोदय आणि NMMS आहे. डिटेलमध्ये मार्गदर्शन राहील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील. त्यामुळे नक्की जॉईन करा. काही शंका असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. चला आपण आता थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.